नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला महत्त्वपूर्ण आढावा। प्रयागराजमधील योजनांचा अभ्यास करून नाशिक कुंभमेळ्याची तयारी केली जाणार, शिंदेंची माहिती। पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शरद पवारांची साथ सोडणार। उद्या शिर्डीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। विधानसभेपूर्वी सतीश चव्हाणांनी सोडली होती दादांची साथ। ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा राजीनामा। माजी आमदार वैभव नाईकांच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिला राजीनामा। राज्याचं AI धोरण तयार करण्यासाठी 16 सदस्यांच्या टास्क फोर्सची नियुक्ती। 3 महिन्यामध्ये अहवाल देण्याचे आदेश। गुगल, महिंद्रा ग्रुप, HDFC लाईफ अशा खासगी संस्थांवरील अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये समावेश। इलेक्ट्रिक गाड्यांसाठी एप्रिलमध्ये नवं धोरण। वाढतं प्रदूषण लक्षात घेत इलेक्ट्रिक गाड्यांच्या खरेदीसाठी प्रोत्साहन। गाड्यांची सुरक्षा आणि सवलतींचा नवीन धोरणामध्ये विचार होणार, राज्य परिवहन आयुक्तांची माहिती। इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंटनं केलेल्या अभ्यासानुसार राज्यामध्ये 24,000 बसचा तुटवडा। राज्यातील 44 पैकी 30 शहरांमध्ये महापालिका आणि नगरपालिकांची सार्वजनिक परिवहन सेवाच उपलब्ध नसल्याचं समोर। 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार। www.mahasscboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार। प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावर द्वितीय प्रत शेरा देणं आवश्यक। सैफला रुग्णालयात नेणारा रिक्षावाला एबीपी माझावर। हल्ल्यानंतर याच रिक्षावाल्यानं सैफला नेलं होतं लीलावती रुग्णालयात। भजन सिंग असं सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याचं नाव। हल्ल्यानंतर सैफच्या पाठीमध्ये अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर। सैफच्या पाठीतून बाहेर काढला 2.5 इंचाचा तुकडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।